शिवसेनेनंतर आता आणखी एका पक्षाच्या चिन्हाची लढाई निवडणूक आयोगामध्ये सुरू आहे। आधी शिवसेना कुणाची यावर मोठं घमासान झालं, आता तर राष्ट्रवादी नेमकी कुणाची यावर निवडणूक आयोगामध्ये सुनावणी पार पडलेली आहे। या सुनावणीमध्ये नेमकं काय झालं पाहूयात याच संदर्भातला हा विशेष रिपोर्ट। राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची यावर शुक्रवारी निवडणूक आयोगासमोर सुनावणी झाली। या सुनावणीमध्ये पक्षातल्या संख्याबळावरनं दोन्ही बाजूंकडून दावे प्रतिदावे करण्यात आले। लोकसभेतील 5 पैकी 1 खासदार, राज्यसभेतील 4 पैकी 1 खासदार आमच्या सोबत असल्याचा दावा अजित पवार गटाकडून करण्यात आला। तसंच नागालँडमधील सर्व 7 आमदारांचा आपल्या गटाला पाठिंबा असल्याचं अजित पवार गटाकडून सांगण्यात आलं। राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवड होण्यापूर्वी जयंत पाटलांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती कशी झाली असा सवाल अजित पवार गटाच्या वकिलांनी केलाय। पक्षाच्या घटनेचं पालन केलं जात नसल्याचा दावा सुद्धा अजित पवार गटानं यावेळी केला। विधानसभेतील 53 पैकी 42 आमदार तसंच विधान परिषदेतील 9 पैकी 6 आमदार हे आपल्या बाजूने असल्याचा दावा त्यांनी केला। यावेळेला शरद पवार गटानं हस्तक्षेप करत अजित पवार गटाला पक्षावर दावा सांगण्याचा अधिकार नसल्याचं आयोगाला सांगण्यात आलं। तर पक्षाचे मुख्य प्रतोद अनिल पाटील यांचा आपल्या गटाला पाठिंबा असल्याचं अजित पवार गटाकडून सांगण्यात आलं। काही प्रिलिमिनरी ऑब्जेक्शन रेज त्या ठिकाणी केले गेलेले होते आणि निवडणूक आयोगाने प्रिलिमिनरी ऑब्जेक्शन रिजेक्ट त्या ठिकाणी केलेत आणि थेटपणाने मेरिटवरती सुनावणी त्या ठिकाणी सुरू केलेली आहे। त्या सुनावणीमध्ये आमच्या वकिलांच्याकडनं काही युक्तिवाद त्या ठिकाणी झालेले आहेत। शरद पवार गटाकडून ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद केला। या प्रकरणी अंतिम निर्णय होईपर्यंत पक्षाचं निवडणूक चिन्ह गोठवू नये अशी मागणी करण्यात आली। तसंच मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपला असून पक्षाचं चिन्ह आमच्याकडेच राहावं असा युक्तिवाद शरद पवार गटाकडून करण्यात आला। कई ऐसे दस्तावेज हैं जहां की व्यक्ति की मृत्यु हो गई है, वो एग्जिस्ट नहीं करता है, उसको क्लेम किया है कि पार्टी का हिस्सा है। कई ऐसे दस्तावेज हैं जो पूरी तरह से हस्ताक्षर हुआ है एक्स जगह पे और वो व्यक्ति रहता है हजारों मील दूर वाई जगह पे। कई ऐसे दस्तावेज है जहां उसने लिखित रूप से कहा है कि न मैं जानता हूं, न मैंने हस्ताक्षर किया, न मेरे से किसी ने बात की, न मैंने ये हलफनामा दिया है, कुछ भी नहीं किया मैंने। निवडणूक आयोगामध्ये जवळपास 2 तास सुनावणी झाली आहे। आता पुढची सुनावणी सोमवारी दुपारी 4 वाजता होणार आहे। राष्ट्रवादीच्या दोन्ही गटामध्ये जी फूट निर्माण झालेली आहे त्या संदर्भात सुनावणी होण्याची शक्यता आहे। पण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं ज्या पद्धतीने प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आलेले आहे त्याच्या आधारावरती युक्तिवाद करण्यात येणार आहे आणि सोबतच शिवसेनेच्या निकालाचा दाखला देखील आजच्या सुनावणी दरम्यान देण्यात आला। नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट संजीवसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा यावरनं दोन्ही गटांकडनं दावे आणि प्रतिदावे करण्यात आले। दोन्ही गटांकडनं निवडणूक आयोगासमोर आपापली भूमिका मांडली गेली आहे। पाहूयात याच संदर्भातला आमचा हा खास रिपोर्ट। राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची हा वाद निवडणूक आयोगासमोर गेला असताना शरद पवार आणि अजित पवार गटाकडून दावे प्रतिदावे केले जात आहेत। आपलाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा दावा दोन्ही गटांकडून केला जातोय। या दाव्या प्रतिदाव्यांमुळे राजकारण ढवळून निघाले। पक्षातील बहुसंख्य पदाधिकारी शरद पवारांसोबत असल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलाय। जवळपास 27 पैकी 24 पेक्षा जास्त सदस्य, अध्यक्ष आणि त्या राज्याचे कार्यकारिणीचे सदस्य, काही प्रमुख डेलिगेट्स नॅशनल एक्झिक्युटिव्ह कमिटीवर आलेले ते हजर होते। आम्ही जे ॲफिडेव्हिट सादर केलेले आहेत तेही ॲफिडेव्हिटची संख्या ही आमची त्यांच्यापेक्षा जास्त आहे। ही संख्या 50,000च्या पेक्षा जास्त जात नाहीये। एकीकडे शरद पवार गटाकडून हा दावा केला जातोय तर दुसरीकडे अजित पवार गटानं लोकप्रतिनिधींचा मुद्दा पुढे केलाय। पक्षातील बहुसंख्य आमदारांचा अजित पवारांना पाठिंबा असल्याचा प्रतिदावा खासदार सुनील तटकरे यांनी केलाय। बहुतांश आमदारांचा पाठिंबा 90% जास्त हा अजितदादांनी घेतलेल्या भूमिकेच्या सोबत त्या ठिकाणी आहे। झारखंडचे 1 आमदार, नागालँडचे 7 आमदार यांचं सुद्धा समर्थन त्या ठिकाणी मिळालेलं आहे। सर्व आमदार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अजितदादांची सदिच्छा भेट घेण्यासाठी सुद्धा मुंबईत आले होते। पक्षावरील वर्चस्वाच्या वादाला आता चांगलीच धार आली आहे।
या वादात जुन्या वक्तव्यांचा देखील आता आधार घेतला जातोय। शिवसेनेतील फुटीनंतर अजित पवारांनी केलेल्या एका वक्तव्याचा आधार शरद पवार गटाकडून घेतला जातोय। स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्र्यांचं एक क्लिप सगळीकडे फिरतंय। त्यांनी सांगितलं की मनसेचा एक सदस्य आमदार आहे, तो गेला तर मनसे गेली असं म्हणता येईल का, हे त्यांनी स्वतः स्पष्ट केलेलं आहे। चुकीचा निर्णय झाला तर आमची अपेक्षा आहे की निवडणूक आयोग चुकीचा निर्णय देणार नाही। पक्षातील आमदार, खासदार आणि स्थानिक स्वराज्य संस्थेतील लोकप्रतिनिधींचं संख्याबळ अजित पवारांच्या बाजूने असल्याचा दावा अजित पवार गटाकडून केला जातोय। 43 आमदारांनी समर्थन आम्हाला दिलेलं आहे, 6 आमदारांनी समर्थन दिलेलं आहे, लोकसभेतल्या खासदारांनी समर्थन दिलेलं आहे। प्रतिज्ञा करून देणारे जे सक्रिय कार्यकर्ते त्यांचं प्रमाण जवळपास 1,10,000च्या पुढे राहण्याची शक्यता आहे आणि पूर्ण देश पातळीवरती जर का आपण विचार केला तर 1.5 लाखाच्या पुढे प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून अजितदादांना पाठिंबा दिलेल्याचं सबमिशन निवडणूक आयोगासमोर झालेलं। राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर दोन्ही गटानं पक्षावर उभा दावा केलाय। खरा पक्ष कुणाचा आणि कुणाला मिळणार पक्षाचं चिन्ह याचा फैसला निवडणूक आयोग करणार आहे। दरम्यान निवडणूक आयोगातील ही कायदेशीर लढाई सुरू असतानाच दोन्ही बाजूच्या नेत्यांमध्ये शाब्दिक जुगलबंदी रंगल्याचं चित्र आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।